आरपीएफच्या जवानासह विटा पोलीस स्टेशनचा फौज फाटा उतरला रस्त्यावर। शुक्रवार दिनांक 29 ऑगस्ट 2025 रोजी सायंकाळी पहाटेचे 5:05 ते संध्याकाळचे 6:30 या वेळेत माननीय पोलीस अधीक्षक सांगली यांचे आदेशान्वये व उपविभागीय पोलीस अधिकारी विटा विभाग श्री विपुल पाटील यांचे मार्गदर्शनाखाली येणारे सण, उत्सव, गणेशोत्सवाच्या अनुषंगाने सण व उत्सवामध्ये कोणताही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, सर्व उत्सव शांततेत संपन्न व्हावेत याकरिता आम्ही स्वतः तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी विटा विभाग श्री विपुल पाटील यांचे सह सपोनी पळे, पोपनी कणसे, माननीय पोलीस उपनिरीक्षक कांबळे, पोलीस उपनिरीक्षक काळे तसेच पोलीस ठाणेकडील 28 पोलीस अंमलदार, कोल्हापूरचे एसआरपीएफ ग्रुप नंबर 16, प्लाटून नंबर 3 चे 1 पोलीस उपनिरीक्षक व 22 पोलीस अंमलदार, पोलीस मुख्यालयाकडील 10 पोलीस अंमलदार व विटा 38 होमगार्ड यांचेसह 4 मोठी वाहने व 3 मोसाने विटा शहरातील मुख्य मार्गावरून रूट मार्च योग्य त्या साधन सामग्रीसह घेण्यात आला। सदरचा रूट मार्च प्रथम विटा पोलीस ठाणे येथून सुरू करून तो छत्रपती शिवाजी महाराज चौक ते तासगाव रोडने मुल्ला गल्लीतून उभी पेठ ते क्रांतिसिंह पाटील पुतळ्यापासून मॉडर्न हायस्कूल ते मायणी रोडने वनक्षेत्रीय कार्यालयाजवळून सौ लीलाताई देश चौगुले शाळा ते साळशिंगे रोडने पुढे विट्याचा राजा गणेश मंडळ व तेथून पुढे लेंगरे रोडने सावरकर नगर चौकातून चौंडेश्वरी चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौकातून विटा पोलीस स्टेशन असा रूट मार्च घेण्यात आला। तदनंतर माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री विपुल पाटील यांनी अधिकारी, अंमलदार व होमगार्ड यांना बंदोबस्ताबाबत डिब्रीफिंग केले। सदर रूट मार्चबाबत अहवाल सादर करण्यात आला। इंडिया न्यूज 28 पुणे विभाग प्रमुख दिलीप गायकवाडची रिपोर्ट।